नमस्कार, शब्दवेडी चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहोत ABP शिक्षण समूहाचे संस्थापक चेअरमन माननीय श्री डॉक्टर AB पाटील सर यांच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायला. नमस्कार सर. नमस्ते. सगळ्यात प्रथम म्हणजे शब्दवेडी चॅनलकडून तुमच्या ह्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त अगदी मनापासून शुभेच्छा. आभारी आहे. धन्यवाद. सर, तुमचं शिक्षण झालं रयत शिक्षण संस्थेमध्ये. बरोबर. तिथलं ब्रीदवाक्य होतं की कमवा आणि शिका. ते कमवा आणि शिका इथपासून ते विज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान आणि स्वावलंबन इथपर्यंत तुमचा प्रवास कसा काय झाला मागे वळून बघताना? मागे वळून जर बघितलं अच्छा. तर माझ्या कॉलेज शिक्षणापर्यंत माझे गुरु म्हणून जर कोणाला म्हणाल तर यशोदा माता, माझी आई, आणि माझी धाकटी बहीण म्हणजे माझ्यापेक्षा मोठी. मी 3 भावंड, 2 बहिणी आणि मी. तर 2 बहिणीमधला जो मधली बहीण तिचं मी आभार मानेन. बर. ही शिक्षण संस्था उभा करत असताना की शिक्षण संस्थेचं तुम्ही उभारणी का केलीत? मुळात तुमचा शिक्षकी पेशा होता आणि शिक्षकी पेशा असताना एक चांगली नोकरी असताना ती तुम्ही सोडून दिली आणि या क्षेत्राकडे कसे वळलात? म्हणजे काय प्रेरणा घडली की आपण इकडे वळावं असं वाटलं तुम्हाला? अतिशय योग्य प्रश्न आहे. आम्ही दोघे नवरा बायको कोडोली हायस्कूलमध्ये शिक्षक होतो. अच्छा. परंतु 1995 साली 5वा वेतन आयोग मिळाला आणि 5व्या वेतन आयोगामध्ये आमचा 45 मिनिटाचा तास 30 मिनिटांमध्ये आला आणि मला ते योग्य वाटलं नाही. कारण या ठिकाणी विद्यार्थ्याला जर घडवायचं असेल तर त्याला 45 मिनिटाची तासिका पाहिजे. खरं म्हणजे तिथून प्रेरणा मिळाली आणि मग मी आमच्या संस्थेमध्ये प्रयत्न केला की आपण बाबा अशी शाळा निवासी चालू करूया. पण मला योग्य प्रतिसाद न मिळाल्यामुळं मी निर्णय घेतला की बाबा आपलं आपण करूया आणि या प्रेरणेतून मी माझी स्वतंत्र शिक्षण संस्था स्थापन केली. अच्छा. आज तुमचा शिक्षकांचा स्टाफ बघितला की शेकडो मुलं तुमच्या संस्थेमध्ये शिक्षण घेतात, हजारो मुलं. तर आज तुमचा आदर्श मुलं डोळ्यासमोर ठेवतात. ज्यावेळेला तुम्ही शाळेत शिकत होता त्यावेळेला तुमच्या डोळ्यासमोर कोण गुरु किंवा आदर्श म्हणून होतं? त्यावेळेला माझ्या समोर आदर्श माझी आई आणि दुसरं म्हणजे आम्हाला एक शिक्षकी, ग्रामीण भागातील शिक्षकी पेशाची नोकरी आमच्या सर्वात मोठी नोकरी आणि त्यामुळे आम्ही शिक्षकांचा आदर्श ठेवून कमवा आणि शिका रयत शिक्षण संस्थेत माननीय स्वर्गीय ND पाटील सरांचा माझ्यावर संस्कार झाला. बरोबर. बॅरिस्टर PG पाटलांचा सहवास लाभला आणि प्राचार्य गायकवाडांनी शाहू कॉलेजमध्ये मला कमवा आणि शिकामध्ये खूप मोठी मदत केली म्हणून मी आज या ठिकाणी आहे. अगदी बरोबर. सर, मला असं वाटतं की हा इतका मोठा पसारा, ज्याला पसारा म्हणतोय, शैक्षणिक पसारा, ज्ञानाने विखुरलेला पसारा, हा कसा आहे, पसारा लोक आवरत असतात पण तुम्ही पसारा वाढवत नेला. कारण ते ज्ञानरूपी पसारा होता. हा सुरुवात करताना तुम्हाला बऱ्याच अडचणी आल्या? खूप अडचणी आल्या. ज्यावेळेला मी निर्णय घेतला त्यावेळेला माझे सहकारी सगळे म्हणले की हे आता बोटं मोजणार, हे ज्या शहाणा आहे आणि एवढं सोपं नाही शिक्षण संस्था काढणं. पण माझ्या आईच्या प्रेरणेमुळं मी ह्या पारगावमध्ये ऑइल मिल, त्या ऑइल मिलमध्ये शाळा सुरू केली. त्या ठिकाणी स्वर्गीय राजाराम देशमुख यांचं मला मोलाचं सहकार्य मिळालं. अवघ्या 25,000वर मी त्या ठिकाणी शाळा सुरू केली. SR पाटील आता जे माझे प्राचार्य आहेत, KS पवार आहेत, त्या ठिकाणी स्वयंपाक करणारी ते सीमा आहे, स्वयंपाक करणारी माझी मंगल आहे, सागर कोकितकर आहे, सागर झेंडे. या लोकांनी माझ्यावर एवढं प्रेम केलं आणि खरं म्हणजे याचे शिल्पकार ते आहेत. या लोकांच्या सहकार्यामुळं अवघ्या 21 विद्यार्थ्यावर घेतलेली चालू केलेली शिक्षण संस्था 2003-04ची आज 25-26 मध्ये या शिक्षण संस्थेमध्ये 2000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्याचा मला अभिमान आहे. बरोबर. पण पारगाव, कोडोली सारख्या ह्या ग्रामीण भागात जेव्हा तुम्ही सुरुवात केली तेव्हा कुठल्या अडचणी आल्या नाहीत तुम्हाला? खूप अडचणी आल्या. एक आम्हाला जागेची अडचण आली. बरोबर. त्यानंतर विद्यार्थ्याची अडचण आली, शिक्षकांची अडचण आली. सगळ्यात आम्हाला अडचण आली ती स्वयंपाकीची. तर निवासी शाळा सुरू करायची म्हणलं की स्वयंपाकी पाहिजे, सकस अन्न मिळालं पाहिजे. सकस अन्न मिळालं पाहिजे. त्याच्यापेक्षा असं होतं की त्याला धान्य पाहिजे. आम्हाला धान्य कोण देणार? म्हणजे आणि मग आम्ही ते फल्ले नावाच्या दुकानातून म्हणजे चंद्रकांत शिंदेने मला मदत केली त्यावेळेला आणि आम्ही उधारीवरती धान्य घेऊन त्या ठिकाणी चालू केलं आणि पुढं पुढं जसं माझं पाऊल पडत गेलं तसं तसं सर्व या पारगावच्या, जुने पारगाव, नवी पारगावच्या गावच्या लोकांनी, माझ्या जुन्या शिक्षक सहकार्यांनी, विशेष करून अशोकराव पाटील तात्या तुमच्या जुन्या संस्थेचे शिक्षक हे चेअरमन, त्यांनी संस्था स्थापनेपासून संस्था उभारीपर्यंत खरं म्हणजे सहकार्य केलं. हे फक्त याला कारणच आहे
की माझं 30 वर्षाची जी सेवा केली ती त्या संस्थेशी मी प्रामाणिक होतो आणि याची प्रसिद्धी म्हणून स्वतः अध्यक्षांनी मला सहकार्य करून ते उभं केलं, नाहीतर हे शक्य नव्हतं. आज सातत्यानं आपण बघतो की एबीपी शिक्षण समूहाचे जे आपण स्पर्धात्मक परीक्षा घेतात, CET असू दे, नीट असू दे, जी यात एखाद्या वेळेला एखाद्या शिक्षण संस्थेला यश मिळतं, पण एबीपी शिक्षण समूहानं त्याच्यामध्ये सातत्य राखलेलं आहे. हे कसं काय तुम्ही साध्य केलं? माझा मुलगा अमोल हा MSc BEd आहे. अच्छा. आणि त्याची मला मोठी सहकार्य मिळालं. तो जरा पुढच्या ह्याचा होता अज्ञानचा. अच्छा. त्यामुळे त्याचं एक स्वप्न होतं ना आज आहे की आमच्या इथं एक अकॅडमी JEE नीट CET आणि आता NDA सुद्धा सुरू व्हावं अशा त्याच्या प्रेरणेतून तर त्याच्या सहकार्यामुळं मला हे एवढं उच्च शिक्षण सुद्धा इथं घेता आलं. सहसा आपण पाहतो की एखाद्या शाळेमध्ये फक्त पाठ्यपुस्तकातले धडे गिरवण्यापुरतंच विद्यार्थ्यांना शिकवलं जातं, पण आपल्या समूहामध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवली की शिक्षणाबरोबरच मुलांना संस्कार आणि मूल्यवर्धित शिक्षण दिलं जातं. हे कसं काय तुम्ही संतुलन साधलं? खरं म्हणजे मी हाडाचा शिक्षक आहे. बरोबर. 30 वर्ष नोकरी केली आणि मला याची पूर्ण जाण आहे की शिक्षण हे एक स्तंभ आहे, पण त्याच्या अगोदरचा स्तंभ काय असेल तर विद्यार्थ्याचं आरोग्य. बरोबर. विद्यार्थ्याचं आरोग्य पाहिजे असेल तर क्रीडा, आणि त्याच्यापेक्षा विद्यार्थ्याची मानसिक आणि सामाजिक स्थिती जर भक्कम असेल तर तो विद्यार्थी निश्चित त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होईल. या 4 स्तंभांचा वापर करून त्याचं आरोग्य, त्याची मानसिकता, त्याचं सामाजिकमधलं स्थिती आणि शिक्षण यामुळं आमच्या ह्या शाळेमध्ये विद्यार्थ्याची गडणझडण ही सर्वांग होत आहे. हे त्याचं फलित आहे. आजकाल सर आपण बघतो की जनरली ही पौगंडावस्थेतील मुलं असतात, आधुनिकतेच्या नावाखाली मोबाईलचा अतिरिक्त वापर आणि 24 तास सोशल मीडियावर राहणे, या संदर्भात आपल्या शिक्षक वृंदाने आपल्या विद्यार्थ्यांशी कसा संवाद साधावा आणि कशा पद्धतीने त्यांना योग्य ते मार्गदर्शन करावं असं वाटतं तुम्हाला? शिक्षकांनी संवाद साधण्या अगोदर माझी संकल्पनाच अशी आहे की कोण म्हणतं ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकू शकत नाही. बरोबर. कारण जे शिक्षण दिलं जातं ते हायफाय त्या ठिकाणी मुलांना शिक्षण मिळतं. सामान्य कुटुंबातले म्हणजे विशेष करून ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील सर्वसामान्य मुलांना शिक्षण द्यावं आणि ते शिक्षण आज देण्याची गरज निवासी शाळाची का झाली तर हे मीडिया. बरोबर. सर्वात वाईट काय असेल तर हा मोबाईल. त्याच्यापेक्षा वाईट काय असेल तर ते TV आणि त्याच्यापेक्षा वाईट काय असेल तर आम्ही लहानपणी ऐकलं होतं की पाश्चात्य संस्कृतीचं अतिक्रमण होणार आहे. आणि आज खरोखर पाश्चात्य संस्कृतीचं अतिक्रमण झालं. ह्याला ज्वलंत उदाहरण काय असेल तर आईबाप 1000 रुपयाची मिळकत आणि 1500 रुपयाचा खर्च, त्यामुळे त्यांचा पूर्ण वेळ त्यांच्या भौतिक आणि त्याच्या असणाऱ्या दैनंदिन गरजा भागवण्यामध्ये त्यांचा पूर्ण वेळ शक्ती जायला लागली. आणि याचा गैरफायदा घेऊन आजचा आमचा विद्यार्थी हा मोबाईल, TV, त्यानंतर बाहेरचे असणारे अंमली पदार्थ ह्याच्या आहारी जायला लागला. आणि ह्याला एकच पर्याय आहे, शिक्षण तर मिळालंच पाहिजे, त्याशिवाय मानवाचा विकास नाही. ह्याला एकच पर्याय निवासी शाळा. आणि भविष्यात म्हणजे हिस्ट्री रिपीटेड सेल्फ. पूर्वीच्या काळी राजाचा मुलगा देखील गुरुगृही जायचा. परत ते साधारणपणे ह्या 21व्या शतकामध्ये ती स्थिती निर्माण झाली की गुरुगृही शिक्षणाशिवाय पर्याय नाही आणि दिवसेदिवस असंच शिक्षणाचं वाढणार. ह्याची मला गुरुकिल्ली मिळाली महाबळेश्वरवाले. वारणा विद्यालयाचे महाबळेश्वरवाला ही अशी आसामी व्यक्ती होती की त्यांनी त्याच्या नवराबाईकडून पूर्व झुकून दिलं. तात्यासाहेब कोरेंचा आदर्श आणि महाबळेश्वरवाल्यांचं मला मिळालेलं मार्गदर्शन या जोरावर मी खरं निवासी शाळा स्थापन करण्याचं धाडस केलं. आणि मला आज अभिमान आहे की माझ्याकडे 1000 विद्यार्थी निवासी आहेत, 1000 विद्यार्थी अपडाऊन करणार आहेत. त्यांचं मला झालेलं सहकार्य, माझ्या आईचं, माझ्या बहिणीचं सहकार्य सत्कारने झालं आणि म्हणून ही शाळा यशस्वी झाली. आणि शिक्षक वृंद देखील मायेच्या रूपानं, बहिणीच्या रूपानं त्या विद्यार्थ्यांच्याकडे बघतो, म्हणून हे शक्य आहे. सगळा स्टाफ माझा त्या ठिकाणी सतर्क असतो. सर, आता 2-4 वेळा उत्तर देताना तुमच्या ह्याच्यातून माता ही आपल्या मुलासाठी काय वाटेल ते तयार कर, पण तुम्ही सातत्याने बहिणीचं नाव घेतो. बहिणीचं काय योगदान होतं ही शिक्षण संस्था उभा करण्यात? फार मोठं, खूप मोठं होतं. फार मोठं योगदान. 11वी झाल्यानंतर मला शिक्षण मिळणार नव्हतं. अच्छा. बहिणीने स्वतःच्या हातातल्या बांगड्या मोडल्या, नाहीतर शक्य नव्हतं. ते जर बहिणीने मला जर सहकार्य केलं नसतं
आणि मग त्यातनं होत नाही म्हणून मला ह्याला गेलो मी कमवा आणि शिकायला गेलो. बरं. मी त्याचे उत्तरायत केलं, त्याला 5 तोळ्याच्या मी 10 तोळे दिली. बरोबर. पण तो क्षण आयुष्यात परत येत नाही. त्या 5 तोळ्याचे तुम्ही आज 5,000 तोळे पण करू शकाल, बरोबर. इतकी तुमच्यात आर्थिक कुवत आलेली आहे. हो. सर, तुम्ही निवासी शाळा हे शिक्षण संस्था उभं करण्यामागचा उद्देश तुम्ही सांगितलात की विद्यार्थ्यांना त्या कॅम्पसमध्ये आणून ग्रामीण भागातील ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील हां. सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थी जो त्यात पोटेन्शियल आहे, बरोबर. बौद्धिकता आहे, बरोबर. पण त्याला रस्ता मिळत नाही किंवा त्याला मार्गदर्शन बरोबर. मिळत नाही, एवढ्या हेतून आणि ह्या सोशल मीडियानं पाश्चात्य संस्कृतीच्यातून विळख्यातून माझा मुलगा माझा विद्यार्थी सुटावा एवढ्या हेतून मी निवासी शाळा काढली. बरोबर. सर, आज थोडासा वेगळा प्रश्न विचारावासा वाटतो की निवासी, आता त्याला कॅम्पस म्हणा शाळा म्हणा अशा बऱ्याच ठिकाणी सुरू झालेले कोचिंग क्लासेसच्या नावाखाली, आणि त्याच्यामध्ये फक्त रट्टा लावून फक्त अभ्यास पाठांतर चोख असणारे विद्यार्थी बाहेर पडायला लागलेत. याच्यामध्ये त्या पाल्याचा दोष आहे की असे क्लासेस घेणाऱ्यांचा दोष आहे की पालकांचा दोष आहे? काय वाटतं तुम्हाला? खूप चांगला प्रश्न आहे. शिक्षण क्षेत्रातला हे दुर्दैवी प्रसंग आहे. बरोबर. दुर्दैवी प्रसंग आहे. खरं म्हणजे विद्यार्थी हसत खेळत बरोबर. आणि जे शिक्षणाचे उपक्रम आहेत त्याचं क्रीडा असेल, स्पर्धा असतील, नाट्यसंमेलन असेल, सांस्कृतिक कार्यक्रम असेल, त्याच्या विविध अंगांना स्पर्श करून शिक्षण दिलं पाहिजे ही संकल्पना चांगली आहे. परंतु अलीकडे माझ्यासारख्यानं शिक्षण संस्था स्थापन केल्यानंतर समाजातील लोकांना असं वाटलं की सोन्याची अंड देणारं कोंबडे आहे आणि पैसे मिळवण्याच्या दृष्टीनं पुन्हा या शिक्षण संस्था निघाल्या. त्याच्यापेक्षा वाईट विद्यार्थ्याचा कमकुवतपणा आणि शिक्षक पालकांचा असमर्थपणाचा बरोबर साधून ह्या अकॅडमीवाल्यांनी त्याचा गैरफायदा घेत त्या विद्यार्थ्याची कुवत नसताना तो स्टेट बोर्ड सीईटीचा कुवतीचा असताना त्याला जेई नीटला घालायचं. बरोबर. आणि 4,000 विद्यार्थ्यामध्ये कुठं 4 विद्यार्थी जेई नीट झाले की त्याचा अंका पेटून एक मोठ्या प्रमाणामध्ये समाजातील विद्यार्थ्यांची ताकद, त्यांची मानसिकता, त्यांचा खेळ, त्यांचं शरीर बरोबर आणि त्या पालकांचं आर्थिक हे शोषण केलं जातं असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे. आणि मुळात पालकांची आजपर्यंत जर बघितलं तर एक डोक्यामध्ये असतं माझा मुलगा शिकावा, खूप चांगले मार्क्स पडावेत, स्पर्धात्मक परीक्षेत त्यानं पास व्हावं, आणि सगळ्यात फायनली येऊन बसतं की ते पॅकेजमध्ये, आणि अभिमानानं ते मिरवत सांगत असतं की माझ्या मुलाला एवढं पॅकेज आहे, माझा मुलगा फॉरेनमध्ये शिकतोय वगैरे. पण मुलगा आई बाबापासून हिरावला जातो, तो त्याच्या पॅकेजमध्येच गुंडाळला जातो. तिथं नातं हे तुटलं जातं. याला कारण एकच आहे. अच्छा. पालकाला वेळ नसणे. पूर्वी एकत्र कुटुंब संस्था होती, गावातले प्रश्न गावात सुटत होते, पालकांना मुलाकडे बघायला देत होते. जे नातं आहे आई वडील बहीण भाऊ कुटुंब हे त्यावेळेला जोपासलं जात होतं. आता परिस्थिती झाली की वडील सकाळी जातोय आणि संध्याकाळी येतोय, आई एकीकडे आहे आणि वडील एकीकडे आहे, मुलगा भरकटत निघाला. ह्या भीतीनं खरं ह्या अकॅडमी किंवा हे जे काय पॅकेजचं जे हे आलंय हे कुटुंब संस्थेला मारक आहे. जर आम्हाला आमचा समाज, आमचं जर हिंदुत्व किंवा म्हणा आपण जो आपला नाती आहे हे जर जपायचं असेल तर पालकांनी आई वडिलांनी मुलाकडे लक्ष द्यायला पाहिजे. पण ते आता सध्या पाश्चात्य संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे शक्य नाही. हे वाढतच जाणार आणि त्याला कुठंतरी विरोध व्हावा म्हणून मी या ठिकाणी हे जे सर्वांगीण शिक्षण देतोय. आता क्रीडा भागामध्ये माझी मुलं नॅशनलला गेली आहेत. बरोबर. NNMS मध्ये माझी मुलं आहेत, त्यांना खेळ आहे, आमच्यासारखं सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्या विद्यार्थ्याच्या कलागुणांना जे शिक्षणामध्ये जे विषय घेतले की त्या विद्यार्थ्याच्या कलागुणांना वाव द्यावा. आमच्याकडे स्नेहसंमेलन आहे, त्या विद्यार्थ्याच्या खेळामध्ये द्यावं. आमच्याकडे तर खेळ किती आहेत बघा. आमच्याकडे ॲथलेटिक्स आहे, नॅशनलला मुलं आहेत, कबड्डी खो खोची मुलं नॅशनलला गेलेत, क्रिकेटची मुलं आमच्याकडे फॅड आलं, क्रिकेटसुद्धा आमच्याकडे आहे. त्यानंतर शूटिंग आमच्याकडे आहे, तिथं लांब उडी आहे, उंच उडी आहे, मलखांब आहे, तायकोंदो आहे, जुदो आहे. हे अकॅडमीमध्ये नसतंच, हे नसतंय. ओनली तुम्ही म्हणता तसं घोटांतर पाठांतर आणि हा एक मशीन मार्कं मिळवणारी मशीन निर्माण व्हायला लागल्या आणि तेच पालकांना पाहिजे. हे दुर्दैव आहे. आणि ते पहिल्यांदा मार्क मिळवण्याचं मशीन होतं आणि त्याचं रूपांतर कमवण्याच्या मशीन मध्ये होतं. नाही, कमवण्यामध्ये होत नाही. त्याच्यामध्ये आई बाप एकीकडे, मुलगा एकीकडे, पुन्हा नशिबाला धक्का देतात. हे काय झालं, पोरगा हातातनं गेलं ना, आई बाप हातातनं गेले. बरोबर. ह्याला कारणीभूत आई बाप आहेत. बरोबर.
की त्यांना योग्य शाळेमध्ये, समजा आमच्यासारखी निवासी शाळा आहे त्यांनी निवडावी की जिथं खरोखर ह्या सर्वांगीण गोष्टी मिळतात त्या ठिकाणी घालावं. फक्त मार्क मिळवणाऱ्या ठिकाणी घालून, अकॅडमी सारख्या ठिकाणी घालून स्वतःची जबाबदारी झटकण्याचा असा एक प्रयत्न आहे. आणि तो आमच्या समाजाला, आईवडिलांना, पालकांना, आमच्या देशाला घातक आहे असं माझं मत आहे. अगदी बरोबर आहे. मग सर तुम्ही म्हणताय की आनंददायी शिक्षण योजना असली पाहिजे, आमच्या ही तुमचीच आहे शाळेमध्ये, ना? आमच्या शाळेमध्ये आनंददायी योजना आहे. आमची दैनंदिनी बघितली तर विद्यार्थ्याला सकाळी, मी आता दाखवणार आहे, सकाळी विद्यार्थ्याला मी बरोबर 6ला बाहेर नेतो, साधारण 3 ते 4 किलोमीटर त्याला फिरवून आणतो, योगा प्राणायाम करतो, त्याला बागडायला देतो, त्या ठिकाणी 7 ते 8 अभ्यास शिकायला घेतो, 8 ते 9 त्याचा नाश्ता घेतो, 9 ते 12 शिक्षण घेतो, 1-1.5 तास पुन्हा झोपतो, पुन्हा 2 तास शिकतो आणि त्याच्यापेक्षा 1.5 तास तो विद्यार्थी खेळतो. आणि त्याला आम्ही या ठिकाणी निसर्गामध्ये त्याला राहायला देतो. त्याला आंघोळ पाणी वगैरे जे आहे ते ना आमच्याकडे AC आहे, ना आमच्याकडं फॅन आहेत, ना आमच्याकडे गरम पाणी आहे. त्या विद्यार्थ्याला नैसर्गिक त्याची जी ह्युमिनिटी आहे, ती ह्युमिनिटी जी वाढवण्याचा प्रयत्न, आमच्याकडे 1% देखील विद्यार्थी आजार नसतो. आणि आमच्यावर पालकांचा विश्वास आहे. अनेक शाळा भोवताली निघाली, ABP मधलं बरोबर बोर्ड, आम्ही 200-250 विद्यार्थी वर्षाला परत जातात आमचे. आणि आमचे JEE नीटला झाले, आमचे NDA मध्ये आहेत विद्यार्थी, क्लास 1 ऑफिसर आहेत, क्लास 2 ऑफिसर आहेत. ही देणगी आहे. बरोबर. ही मला, माझा अभिमान आहे. आणि मी असं म्हणतो, आणखी 4 विद्यार्थी जरी असे झाले तर माझ्या जीवनात सार्थक झालं. माझं वय 56 असताना साहेब मी ह्याच्यात उतरलो. बरोबर. जिथं लोक विश्रांती घेतात तिथं मी समाजासाठी पेटून उठलो की मला हे करायचं आहे. आज माझं वय 76 आहे, तरी देखील मी 18 तास काम करतो. मी विद्यार्थ्यांच्या पुढे त्या डोंगरात पळायला असतो. बरोबर. विद्यार्थ्याला पालक विचारतात, मी सांगितलं पालकांना विचार की तुझी दैनंदिन विचारा, तू झोपलास का, जेवलास का, तुझं पोट भरतंय का विचारू. बरोबर. आणि मला पालकांचंही मोठं, माझं दैवत आहे. बरोबर. पालक आणि विद्यार्थी माझे दैवत आहेत. आणि त्यांच्या विश्वासामुळं आणि मला शिक्षण खात्यात सहकार्य आहे, ह्या नवे पारगाव, जुने पारगावच्या सर्व लोकांचं सहकार्य आहे, माझ्या जुन्या सहकार्यांचं सहकार्य आहे. मी थोडक्यात असं सर्वांचं सहकार्य. मला कुठेही त्रास झाला नाही, आर्थिक त्रास झाला नाही, कुठल्या कायदा करण्याचा त्रास झाला नाही. या सर्व अधिकाऱ्यांचा सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. त्यांनी मला लागेल ते द्यावं. माझ्याकडे सांगतो साहेब, आता बालवाडीपासून 12वीपर्यंत शिक्षण माझ्याकडे आहे. बरोबर. CBSE सुरू केलंय, सेमी माझ्याकडे एज्युकेशन आहे. हे सगळं या सर्वांच्या सहकार्याचं. बरोबर. तेच सर मी तुम्हाला विचारणार होतो की तुम्ही 56व्या वर्षी सुरुवात केली, आज तुमचं 75वं लागलेलं आहे. 76वं. या निरोगीपणाचं रहस्य काय? एकच आहे, व्यायाम, प्राणायाम. 4 वाजता ब्रह्ममुहूर्त आहे योगामध्ये सांगितलेला. बरोबर. आणि 4 ते 5 त्या काळामध्ये O3 असतो आणि तो तरुण ऑक्सिजन असतो. बरोबर. आम्हाला जर हेल्दी व्हायचं असेल तर हे पिस्टन आहे, बरोबर, फुफ्फुस, तर ते स्ट्रॉंग झालं पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं साहेब आहार. आहारामध्ये तुम्ही तेलकट, तिखट, आंबट पाहिजे. आता जो जमाना आलेला आहे, जो ह्याचा चायनीज वगैरे, हा घातक आहे. आणि तो आम्ही इथं, मी माझा सांभाळलेला आहे. आहारावर माझं नियंत्रण आहे आणि योगावर माझं नियंत्रण आहे, प्राणायाम आहे. मी दररोज पहाटे 4:45ला उठतो, 4 ते 5 योगा प्राणायाम करतो, 5 ते 6 फिरतो, 6 ते 7 परत मी या माईंच्या तिथं समाधीमध्ये येतो, त्या ठिकाणी फिरतो आणि सकाळी एकदाच जेवतो, संध्याकाळी जेवत नाही. हे माझं रहस्य आहे. बरोबर. सर तुम्ही आता तो माईंचा विषय काढलात, ज्याने तुम्हाला अगदी सुरुवातीच्या संघर्षाच्या काळापासून त्या जाईपर्यंत तुम्हाला साथ दिली. मी पहिल्यांदाच असं बघतोय, माझ्या पाहण्यात तरी असं नाही आहे की कुठल्या तरी एखाद्या शिक्षण संस्थेच्या पण राहू दे, कुठल्याही क्षेत्रातल्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या दिवंगत पत्नीची समाधी उभा केली नाही. ह्याच्यामध्ये काय प्रेरणा होती, त्यांचं काय योगदान होतं तुमच्या आयुष्यामध्ये? खरं म्हणजे मी असं म्हणेन, ज्या घरामध्ये स्त्रीला महत्व आहे, सन्मान आहे, तिथं लक्ष्मी आहे. बरोबर. आणि ती माझी लक्ष्मी होती. तिनं तिच्या आयुष्यामध्ये बँकेमध्ये एकही पाऊल ठेवलेलं मला आठवत नाही. फक्त चेकवर सही करायची आणि का हा तिनं प्रश्न विचारणार. बरोबर. कोणत्याही कर्तव्यगार पुरुषाच्या पाठीमागं जर स्त्री खंबीरपणे उभा असेल तर तो निश्चितपणे यशस्वी होतो. बरोबर. तसं माझी पत्नी ही खंबीरपणे माझ्या पाठीमागं उभा राहिली. पण दुर्दैव एवढं, ह्या वेदात्याचं हा अर्ध्यावरती डाव मोडला. हे माझ्या दृष्टीनं हे अतिशय वाईट आहे. मग मी ठरवलं की काही नसलं तरी चालेल, पण जिनं मेणबत्तीसारखी आयुष्यावर झिजली, बरोबर, तिनं स्वतः करता काहीही केलं नाही साहेब. ना कपडे अंगावर घातली, ना पोटाला खाल्लं, सांगेल ते 3 मुलं, नोकरी आणि माझ्यासारखा नवऱ्याला सांभाळलं.
त्यामुळे मला कळून चुकलं की खरोखर हीच माझी लक्ष्मी आहे आणि तिचं कुठेतरी स्मारक मुलांना माझ्यात राहावं बरोबर. म्हणून मी हे तिचं स्मारक केलेलं आहे. मग सर कारण हेच असावं की तुम्हाला मुलांच्यात राहावंसं वाटतं म्हणून तुम्ही ह्या कॅम्पसमध्येच वास्तव्य केले? नाही, चूक आहे. हां. पत्नी तिथं होतं, अच्छा. मी पंढरीला गेलो हां. आणि विठ्ठल रुक्माईचं मूर्ती माग आहे आणि विठ्ठलांची मूर्ती पुढे आहे, 2 गाभारे आहेत. बरोबर. मी तिथल्या सुज्ञ बडव्यांना विचारलं विचारलं. हे असं काय आहे, हं. तर ते म्हणले असं आख्यायिका आहे की पांडुरंगाने सांगितलं की मी वेगळा राहतो, जर प्रपंच करणारा मनुष्य परमार्थ करत नाही किंवा तो सामाजिक काम करू शकत नाही. बरोबर. कारण या नाण्याच्या 2 बाजू आहेत, एक प्रपंच वेगळा आहे आणि एक सामाजिक कार्य वेगळं आहे. त्या पद्धतीनं मी 20 वर्ष साहेब पत्नी आणि मुलं पारगावमध्ये कोडोलीमध्ये आणि मी 20 वर्ष शाळा स्थापन केल्यापासून येत आहे आणि त्याचंच प्रतीक आहे. ही जी एवढी मोठी संस्था उभा राहिली, माझ्या संस्थेला अजून कुठलंही गालबोट लागलेलं नाही. बरोबर. विद्यार्थ्याच्या बाबतीत सुद्धा शिक्षणामधलं बाजू असं तर हे कारण असं आहे की ज्याच्या पाठीमागं खंबीर असते पत्नी आणि ज्याला फक्त काहीतरी सामाजिक काम करायचं आहे आणि तो एक काम करतो, सामाजिक तरी काम करू शकतो नाहीतर प्रापंचिक तरी काम करू शकतो आणि जे दोन्ही करतात ते यशस्वी होत नाही. बरोबर. त्यामुळं मला इथं जे आलं ते मी इथं राहिल्यामुळं आलं. बरोबर. हा जो तुम्ही गेली 23 वर्ष ज्ञानरूपी वटवृक्ष ABP समूहाच्या माध्यमातून उभा केला आहे, तर ह्या 23 वर्षामध्ये सर्वात कठीण क्षण आणि त्याच्याबरोबर विरुद्ध म्हणजे सर्वात आनंद देणारा क्षण असे 2 वेगवेगळे क्षण कुठले आलेत? सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे की हे वैभव का हे शैक्षणिक हां. ज्ञानपीठ बरोबर. निर्माण झाल्यानंतर आणि जेव्हा माझे विद्यार्थी 98-99% झाले, ज्यावेळेस क्लास 1 ऑफिसर झाले, क्लास 2 ऑफिसर झाले, तो जो क्षण विद्यार्थी घडला हा क्षण माझ्या दृष्टीनं खूप खूप आनंदाचा. आणि माझ्या दृष्टीनं वाईट क्षण कोणता असेल की 2016ला माझी जन्मदेती आई गेली आणि मला जग पोरकं झालं. बरोबर. आणि 13 एप्रिल 2020ला जेव्हा कोरोनाच्या काळात माझी पत्नी गेली त्यावेळेला मी खऱ्या अर्थानं अनाथ झालो. ही माझ्या जीवनातल्या 2 घटना अत्यंत दुःखदायक, अत्यंत माझ्या मनाला न पटणाऱ्या किंवा माझ्या आयुष्यामधलं बऱ्यापैकी हिरावून घेणारे हे 2 क्षण आहेत. बरं. असं मला म्हणायचं. बरोबर. जेव्हा तुम्ही समाधानाचे क्षण म्हणता की मुलांच्या मार्क्सवर, त्यांच्या मेरिटवर त्यांच्यासोबत तुम्ही राहून ते आनंद व्यक्त केला आणि दुःखही त्यांच्याकडे बघून तुम्ही पाठीशी घातलं. आता ह्या दुःखांना सावरायचं एकमेव कारण किती 4वी 5वी 6वी 7वीतली मुलं निरागस निरागस. आम्ही मोबाईलला सांगितलं हे पेटी आहे ती पेटीच म्हणणार, एवढी निरागस मुलं असतात. खरं म्हणजे त्यांना समजून घेणं, जसा शेतकरी रानात गेला त्याला पीक कळतं, ते मला काय पाहिजे, पाणी पाहिजे म्हणतो, मला खत पाहिजे म्हणतो, मला भांगणं पाहिजे म्हणतो, जसं ते पीक बोलतं तसं मी मुलांच्या मध्ये गेलो ना त्या मुलांचे भाव मला माझ्याशी बोलतात आणि मग माझं मन सांगतं की मी रात्री 2 वाजता जातो मुलांच्या जवळ. त्याला कारण जे कसं आहे की आज समाजाची गरज आहे की त्या विद्यार्थ्यांचं घडणघडवणं. कारण बरोबर पाश्चात्य संस्कृतीमुळं आमचा लोक भौतिक सुखाच्या मागं लागली. बरोबर. त्याची भर करण्यासाठी त्याची कुठेतरी भरपाई करण्याची संधी मला परमेश्वराने दिली, बरोबर नियतीनं दिली. ती जाण ठेवून गेली 20 वर्ष झालं, 2004-05 बरोबर ते 25-26 20 वर्ष मी सातत्यात आहे. पत्नी गेली, आई गेली, याचं मला दुःख त्याच्यामध्ये नाही, फक्त याला कारण असं आहे की मुलांच्या मध्ये मी असतो, बरोबर. तो मला आनंद मिळतो. म्हणजे आपल्या समूहामध्ये विद्यार्थी तयार होत नाही तर विद्यार्थी घडतात. आणि मला एक सांगा, ही जी सद्य शिक्षण व्यवस्था आहे ती योग्य दिशेनं चालली आहे असं वाटतंय तुम्हाला? 100%. अच्छा, का बरं? याचं फाउंडेशनच असं आहे की ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी समाजातील जे शिक्षणापासून पोटेन्शियल आहे पण ज्याला शिक्षणापासून वंचित आहेत, ह्याच्यामध्ये आम्ही हे जे 4 स्तंभ आहेत त्याची शारीरिक, त्याची मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक याची गडणजडण माझा मुलगा, माझी सून, माझ्या मुली आणि माझा सर्व स्टाफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी हे अंतःकरणापासून करतात. साहेब एक उदाहरण सांगतो तुम्हाला. एक
पाणी नसेल तर सुद्धा चालू शकणार नाही. तिथं भरपूर पाणी आहे. त्याच्यापेक्षा एक जर तुम्हाला 7-7:30ला तुम्ही घरी देऊ शकत नाही, तो नाश्ता म्हणजे 6ला कर्मचारी येतात, रात्री 10ला जातात. खरोखर ह्याचं जर खरं श्रेय शिल्पकार कोण असेल तर माझा शिक्षक, माझे बरोबर. सहकारीवर, बरोबर. टीचिंग, नॉन टीचिंग आणि माझं कुटुंब आता सुद्धा. बरोबर. माझी पत्नी आई गेल्यानंतर माझा मुलगा, माझी सून, माझ्या मुलींचं मला खूप मोठं प्रेम आहे. त्यामुळं आय एम हेल्दी, आय एम हॅपी बरोबर. इन 76 इयर. सर, शेवटी एक प्रश्न, 2 प्रश्नांच्या स्वरूपात मी तुम्हाला विचारतो विचारायला. की अमृत महोत्सव तुम्ही वर्षामध्ये पदार्पण आहे तुमचं, त्या संदर्भात तुम्ही सगळ्यांना काय संदेश द्याल? ऑफकोर्स विद्यार्थी पहिल्यांदा आले, आणि त्यानंतर ABP शिक्षण समूहाचं व्हिजन काय? अमृत महोत्सवी वर्ष हे निसर्ग निर्मित आहे. बरोबर. त्यामध्ये काय फार मोठं नाही, पण एक गोष्ट असं की माझ्यासारख्या एका सामान्य शिक्षकाला अमृत महोत्सवामध्ये पदार्पण करतो याचा मोठा मला आनंद झाला आहे. अगदी अगदी. आणि ह्या संस्थेचं व्हिजन काय असेल तर एकच, ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील पोटेन्शियल असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच्या कृतीप्रमाणे शिक्षणाबरोबर तो समाजामध्ये जगण्याला सक्षम झाला पाहिजे. बरोबर. हे माझा व्हिजन असेल की तो बरोबर. सर्व गुण संपन्न, हे म्हटलं जातं पण तशा दृष्टीने आरोग्य संपन्न झाला पाहिजे, मानसिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, सामाजिकदृष्ट्या संपन्न झाला पाहिजे, आणि ज्याला आपल्या कुटुंबाची नाळ आहे बरोबर. असा संस्कारक्षम विद्यार्थी झाला पाहिजे. बरोबर. असं हे माझं व्हिजन. अगदी बरोबर. सर, आता एक थोडक्यात म्हणजे एक शब्दाला एकच शब्द असं उत्तर आहे जे आम्ही जनरली पॉडकास्टमध्ये मुलाखतीमध्ये विचारतो. विचारा. जसं मीठ म्हटले की खारट, हो, हो. साखर म्हटले की गोड असते, तसं आयुष्य दुसऱ्यासाठी खर्ची पडली, ओके, शिक्षण, समाजाचा उद्धार करणे. बरोबर, जीवन मंत्र, जीवन मंत्र हा दुसऱ्याकरता, समाजाकरता जे रंजले घालणे त्यांना सहकार्य. ABP, ABP हा एक ब्रँड ज्याच्यामुळे तिथं गेलं की माझा मुलगा यशस्वी होणार. अभिमान कशाचा वाटतो? अभिमान मला माझ्या कर्तृत्वाचा की ज्याच्यामध्ये मी पाऊल टाकलं आणि मी यशस्वी होऊन काहीतरी समाजासाठी करतो, समाजासाठी झिजतो, समाजासाठी माझं जीवन सार्थकी पडलं, याचा मला अभिमान. धडा कुठला घेतलात या तुमच्या आयुष्यामध्ये? हां, ह्याच्यामध्ये धडा घेतला की हे जे काही आमचा समाज अजूनही मागासलेला आहे, एकवटलेला नाही, तो मागासलेला समाज शिकावा, एकत्रित यावा आणि सामान्य मुलांचं पुढं योग्य शिक्षण व्हावं, हा माझा धडा आहे. तरुणांसाठी काय सांगाल? हा, तरुणांनी आपल्या कर्तव्यात दक्ष झालं पाहिजे, निर्व्यसनी राहिलं पाहिजे, आई वडिलांचं जीवन डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे, आता ज्या वयात शिकलं पाहिजे ते शिकलं पाहिजे, आणि आकाशाला गवसणी घालण्याचं ध्येय ठेवलं पाहिजे. बरोबर. त्या ध्येयासाठी त्यांनी रात्रीचा दिवस केला पाहिजे, निर्व्यसनी राहिली पाहिजेत. बरोबर. ह्या जे समाजामध्ये असणाऱ्या जे काही TV, मोबाईल चॅनल, जी काही व्यसनं आहेत त्याच्यापासून अलिप्त राहावं, एवढंच मी आजच्या तरुणांना हात जोडून नम्र विनंती. अगदी अगदी बरोबर. ऊर्जा कशामुळे मिळते तुम्हाला? ऊर्जा मला ह्या विद्यार्थ्यापासून मिळते. अगदी बरोबर. एखादं अपूर्ण स्वप्न? हा, अपूर्ण स्वप्न आहे की समाजामध्ये जास्तीत जास्त मुलं आमची जीवनामध्ये यशस्वी, नोकरी नाही म्हणत, बरोबर. उद्योगामध्ये जाऊ, मी तर नोकरीला दुय्यम प्राधान्य देतोय. बरोबर. उद्योगधंद्यामध्ये असावा, छोटा, आणि स्वतःला कमीपणा मानू नये, मिळेल ते काम बरोबर. करावं आणि जीवनामध्ये यशस्वी व्हावा, पण तो झालेला नाही हे माझं कर्तव्य. बरोबर. पुढची पिढी कशी असावी? पुढची पिढी निर्व्यसनी असावी, हां, आरोग्य स्वस्थ असणारी, आई वडिलांचं जाण ठेवणारी, आणि देशाचं सार्वभौम समोर ठेवून पाऊल टाकणारी तरुण पिढी असावी. विवेकानंदांना जी तरुण पिढी पाहिजे ना, बरोबर, ती तरुण पिढी पाहिजे. घडावी. तरुण कसा असावा हे विवेकानंदांचं पत्र वाचावं आणि त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना राहावं. शैक्षणिक वारसा? हा, तसा मला माझे आई वडील अंगठे बहादूर, माझी बहीण अंगठे बहादूर, हा शैक्षणिक वारसा हा मला रयत शिक्षण संस्थेपासून मिळाला. बरोबर. अगदी बरोबर. कर्मवीर भाऊराव अण्णा नसते, हे तुमचे तात्यासाहेब कोरे नसते तर मी ग्रॅज्युएट झालो नसतो. बरोबर. आणि रयत शिक्षण संस्थेचं जर माझ्यात बाळ कडून नसतं तर मी पहिलीपासून ग्रॅज्युएशन पर्यंत आलोच नसतो. तर माझं जर काय म्हणला तर एक कर्मवीर अण्णा
विरहित शिक्षण संस्था, बॅरिस्टर पी.जी. पाटील, एन.डी. पाटील आणि तात्यासाहेब कोळे. सगळ्यांच्यासाठी अंतिम संदेश काय द्याल तुम्ही? ध्येय वेडे व्हा, बरोबर. समाजासाठी चांगले विचार ठेवा, व्यसनापासून पाश्चात्य संस्कृतीपासून अलिप्त राहा, तुम्ही राहा आणि दुसऱ्याला या पाश्चात्य संस्कृतीपासून वाचवा, हा माझा तरुणांना आणि समाजाला संदेश आहे. धन्यवाद सर. तर हे होते ABP शिक्षण समूहाचे संस्थापक अध्यक्ष माननीय श्री A.B. पाटील सर. त्यांना केनेडी विद्यापीठाची डॉक्टरेट पण मिळालेली आहे. कधीतरी याविषयी आपण निवांत बोलू. पण आज पुन्हा एकदा शब्दवेडे चॅनलतर्फे अमृत महोत्सवी वर्षाच्या तुम्हाला मनापासून आमच्या चॅनलतर्फे शुभेच्छा देतो. आणि सर, तुम्ही मनमोकळे आमच्याशी बोललात, याबद्दल मनापासून धन्यवाद. खरं म्हणजे मी पुन्हा एकदा शब्दवेडे चॅनलचे प्रकट मुलाखतकार अरुण दळवी यांचं मी मनापासून आभार मानतो की माझ्या मनातली खदखद समाजापर्यंत मांडण्याचे परिश्रम घेऊन जे कष्ट घेतलं त्याबद्दल मी शब्दवेडे चॅनलचे आणि अरुण दळवी प्रकट मुलाखत अरुण दळवींचे मनपूर्वक ABP शिक्षण समूहाच्या वतीनं आणि वैयक्तिक माझ्या कुटुंबाच्या वतीनं शतशः आभारी आहे. धन्यवाद.